शेवटी आम्हाला प्रतिभाताई सापडल्या आहेत आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया. खूप बिझी आहात तुम्ही. कसा सुरू आहे प्रचार? प्रचार अतिशय चांगला चालू आहे. ग्रामीण भागात फिरत असताना उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे आणि कुठेतरी आता ही जनतेची हाक झाली आहे की प्रतिभा दानोरकर ही या लोकसभेची खासदार झाली पाहिजे म्हणून. आम्ही पण लोकांमध्ये गेलो आणि लक्षात आलं की खरंच खूप टफ फाईट सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरातील लोकांना आज आम्ही भेटलो आहोत आणि त्यातून असं दिसतंय की लोकांचा मध्ये खरंच ज्याला एक म्हणतो एक फाईट आहे तशी ती फाईट आहे. तुम्ही कुठल्या मुद्द्यांना घेऊन मतदारांकडे जात आहात? मुद्दे आपल्याला माहिती आहे, चंद्रपूर जिल्हा हा एक औद्योगिक जिल्हा आहे. खनिजाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, कोळशाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, विजेची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि एवढं सगळं असताना जे काही उद्योगधंदे आहे ते जुनी काँग्रेसच्या काळातले आहे. भाजपच्या काळात एकही उद्योगधंदा या जिल्ह्यात आला नाही. खरं तर एकीकडे असंही म्हटलं जाते की तुमच्या जिल्ह्यामध्ये जातीवर ही निवडणूक गेली आहे. कुठेतरी दलित, मुस्लिम आणि कुणबी समाजाला सुद्धा एकत्र करण्याचा प्रयत्न करून मग जाती आणि धर्मावर ही लढाई नेण्याचा प्रयत्न होतोय आपल्याकडनं, असाही एक आरोप आहे. अजिबात नाही. ज्या दिवशी तिकीट मिळालं त्या दिवशीच मी सांगितलं ज्या पक्षाकडून मी ही उमेदवारी लढत आहे तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात कधी जातीपातीचं राजकारण चालत नाही. एखादा मुस्लिम आहे, एखादा बुद्धिस्ट आहे, तेली, माडी, कुणबी सगळ्या समाजाचे मतदार या पक्षात असल्यामुळे आजची ही उमेदवार प्रतिभा दानोरकर ही कुठल्याही समाजाची नाही. मी मान्य करतो की कुणबी समाजाचं प्राबल्य या मतदारसंघात आहे. जवळपास 6-6.5 लाख मतदान या समाजाचं आहे. तरी पण आज मी लोकप्रतिनिधी म्हणून आणि उमेदवार म्हणून मी सगळ्या पक्षाची, सगळ्या जातीची उमेदवार आपल्या समोर आहे. देश विरुद्ध देशी असा एक प्रचार आहे, काय म्हणा? आपल्याला माहित आहे की माझा व्यवसाय हा काही आजचा व्यवसाय नाही. खासदार साहेब होते तेव्हापासून जवळपास 25-30 वर्ष आमच्या या व्यवसायाला झाले आणि माझे दुकानं हे सगळे शासनाने परवाना दिलेले दुकानं आहे. माझे काही सगळे धंदे अवैध धंदे नाही आणि एखादा व्यवसाय करणं हे काही चुकीचं नाही आहे. शासनाचा परवाना घेऊन मी व्यवसाय करत आहे आणि व्यवसाय करत असताना आपण बघितलं की या महाराष्ट्रात आदरणीय विखे साहेब असतील, पंकजा मुंडे असतील, आशुतोष काळे आहे, आदरणीय गडकरी साहेब सुद्धा आहे. यांचे सगळ्यांच्या फॅक्टऱ्या आहे दारूच्या, यांचे कारखाने आहे सगळ्यांचे आणि माझ्याही दुकानात विखे पाटलाच्या दुकानातली दारू येते. माझं तेच म्हणणं आहे की तुम्हाला मग दारूचा एवढा विरोध आहे जे आज महाराष्ट्रात भाजपाचे दुपट्टे घालून सीएमच्या खांद्याला खांदा लावून तुमचे भाजपाचे नेते आहे. मग तुम्ही जेव्हा मला म्हणत आहे की तुम्ही कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे, मग हा विचार भारतीय जनता पक्षाने फक्त जिल्ह्यापुरता न करता अख्ख्या महाराष्ट्रातले कुटुंब जे उद्ध्वस्त करत आहे भाजपचे लोक, त्याचा विचार कुठेतरी केला पाहिजे. आणि एवढाच पुढका जर का पालकमंत्र्यांना आता जे भाजपचे उमेदवार आहे त्यांना दारूचा आहे तर मग त्यांनी निवडणूक लढायच्या आधी जाहीर करावं की मी निवडून आल्यानंतर जिल्ह्यात दारूबंदी करेल म्हणून. भाजपची काही नेते मंडळी सुद्धा तुम्हाला आतून मदत करतात असं सांगितलं जातं. शेवटी पक्ष किती असला तरी आपले संबंध कोणाशी किती आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि कदाचित त्यांनी भाजपच्या लोकांच्या विरोधात काम केलं असतील म्हणून आता ते त्यांच्या विरोधात काम करत असतील. कुठं ना कुठं अंतर्गत वाद हे चालूच राहणार. आपला विरोध ज्यांनी केला तो आपला विरोध भविष्यात करणार. त्याच्यामुळे ज्याचं नुकसान झालं ते त्याच्या मनात असतेच आणि तो बदला कुठं ना कुठं ते काढणारच. धन्यवाद प्रतिभाजी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि येणाऱ्या तुमच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.